नालासोपाऱ्यामध्ये आज पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकण्यात आला। उघड्यावर संसार मांडताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं। नालासोपाऱ्यातून ही महत्त्वाची अशी अपडेट। आज पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकण्यात आलेला आहे। अनेक नागरिकांची घरं जमीनदोस्त झाली आहेत। रस्त्यावर राहण्याची वेळ आता या नागरिकांवर आली। नालासोपाऱ्यामध्ये आतापर्यंत 41 जणांची घरं जमीनदोस्त झालेली आहेत। 2 दिवसांपूर्वी या संदर्भात ही कारवाई झाली। उघड्यावर संसार मांडताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं। अन्न धान्यासाठी देखील पैसे नसल्यानं नागरिकांवर उपासमारीची वेळ आल्याची दृश्य सुद्धा नालासोपाऱ्यात पाहायला मिळाली। नालासोपाऱ्यातील 41 इमारती प्रकरणात आज कारवाई पुन्हा सुरू झालेली आहे आणि सध्या मी त्या घटनास्थळावरती आहे। आपण पाहू शकता सध्या महापालिकेच्या वतीने या ठिकाणी 2 जे पोकलॅन आहेत त्या साह्यानं या ठिकाणी इमारतीवरती कारवाई सुरू झालेली आहे। आणि या ठिकाणी महत्त्वाची अपडेट म्हणजे या ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्या ज्या इमारती होत्या त्या इमारतीचा काही भाग डिमोलिशनसाठी बाकी होता। त्यामुळे आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पुन्हा सुरू झालेली आहे की वरिष्ठांचे आदेश आलेले आहेत की ज्या इमारतीचा काही भाग जो राहिलेला आहे शिल्लक त्यावरती पूर्ण हे डिमोलिशन करण्याचे आदेश वरच्या वरिष्ठांचे अधिकाऱ्यांचे आलेले आहेत, असा उपायुक्त दीपक सावंत यांनी सांगितलेलं आहे। आणि ही या कारवाईनंतर पुढच्या इमारतीवरती कारवाई करत असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर आपण पाहू शकता त्यामुळे या ठिकाणी ज्या इमारती तोडण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांचं राहण्याची व्यवस्था या ठिकाणी झालेली नाही आहे। त्यांना जिथे जागा मिळेल तिथे आपलं या ठिकाणी झोपडी बांधून त्यांना राहण्याची या ठिकाणी त्यांनी स्वतः व्यवस्था केलेली आहे। मात्र यांच्या मदतीसाठी स्थानिक आमदार खासदार या ठिकाणी आलेले नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र आमदार खासदारांनी आम्हाला शब्द दिला होता की तुम्हाला घरच्या बदली घर आम्ही देऊ असं सांगितलं होतं, परंतु असं काही या ठिकाणी झालेलं नाहीये। आपण पाहिलं तर आज सकाळपासून या कारवाईसाठी महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, कारवाईसाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहे। आणि ही कारवाई आहे ती युद्ध पातळीवरती सध्या सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र या ठिकाणी जे उरलेले बांधकामं होते त्यावरती आता कारवाई करण्याचं काम हे महापालिकेच्या वतीनं सुरू आहे। कॅमेरामॅन रोहनसह विपुल पाटील, पुढारी न्यूज, नालासोपारा।